शासनाच्या वतीने हमी दरामध्ये सोयाबीन खरेदीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. वर्ध्यामध्ये देखील वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हमी दरामध्ये सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. नाफेडच्या माध्यमातून ही हमी दरामध्ये सोयाबीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावर्षी जे सोयाबीन खरेदी करण्यात येते तर त्याच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने बारकोडची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव त्यांचे साहेब, आपण त्याच्याकडनं जाणून घ्या. सर, काय सांगाल एकूण प्रक्रियेच्या अनुषंगाने? यावेळेला प्रथमच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांना राज्य शासनाने नोडल एजन्सी म्हणून घोषित केलं आणि त्यांच्या अंतर्गत बाजार समित्यांना सब एजंट म्हणून शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदीची जबाबदारी टाकलेली आहे. आणि आपण ही शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब समजतो की बाजार समितीला सुद्धा त्यांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. तर आतापर्यंत साधारणतः 122 शेतकऱ्यांच्या नोंदणी झालेल्या असून 31 डिसेंबरपर्यंत त्याची मुदत आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून सोयाबीनच्या हमीभावामध्ये विक्रीचा लाभ द्यावा असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केलेले आहे. यावेळेला प्रथमच त्यांनी बारदाण्यासोबत QR कोड दिलेला आहे, जेणेकरून तो सुरक्षिततेसाठी चांगला आहे. सेंटरवरचा खरेदी केलेला QR कोड आणि वेअरहाऊसमध्ये जमा करतानाचा QR कोड हा दोन्ही ठिकाणी स्कॅन केला जातो आणि तो मॅचिंग केला जातो. त्यामुळे यावेळेला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक चांगले सकारात्मक पाऊल आहे. काही शेतकरी जेव्हा इथे विक्रीसाठी शेतमाल आणतात, सोयाबीन आणतात, तर त्यांचं सोयाबीन प्रतवारी ग्रेडर्स प्रतवारी करून त्यांच्या निकषानुसार घेतात. काही शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये काही माल न बसल्यास त्यांना बाजार समितीमध्ये लिलावामध्ये शेतमाल टाकण्याची पर्यायी व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च सुद्धा वाचू शकतो. महेश मुंजावर, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.